नमस्कार, आप देख रहे हैं सी न्यूज भारत। मैं हूं आपके साथ प्रिया श्रीवास्तव। स्वागत है आपका महाराष्ट्र बुलेटिन में। बात होगी महाराष्ट्र की खास और चुनिंदा खबरों पर। बताएंगे कि महाराष्ट्र राज्य में आखिर क्या कुछ चल रहा है खास। शुरुआत होगी अकोला से, जहां दो पहिया वाहनों की आमने सामने टक्कर में बड़ा हादसा हुआ, जिसमें 3 लोग गंभीर रूप से घायल हो गए। साथ ही बात होगी संभाजी नगर की भी, जहां महामंडलेश्वर मुक्तानंद गिरी महाराज के समर्थन में संत समाज एकजुट हुआ और आमने सामने आया। उन पर लगाए गए कथित आरोपों का कड़े शब्दों में विरोध किया गया। ऐसी ही तमाम खबरों पर डालेंगे नजर इस बुलेटिन में। खबर महाराष्ट्र से, जहां मूर्तिजापुर आसरा रोड पर हीरपुर के पास 2 पहिया वाहनों की आमने सामने टक्कर में बड़ा हादसा हो गया, जिसमें 3 लोग गंभीर रूप से घायल हो गए। इलाज के दौरान चेतन टाटके और रविकांत लुंगे की मौत हो गई, जबकि केशर रविकांत लुंगे गंभीर रूप से घायल हो गए। अकोला रेफर किया गया है। हादसा इतना भीषण था कि इलाके में सनसनी फैल गई और स्थानीय लोगों ने घायलों को तुरंत अस्पताल पहुंचाया। बताया जा रहा है कि दुर्घटना के समय हेलमेट न होने के कारण सिर पर गंभीर चोटें आई, जिससे मौतें हुई और इस घटना ने एक बार फिर सड़क सुरक्षा पर सवाल खड़े कर दिए हैं। अकोला से सी न्यूज संवाददाता धनराज सबकाल की रिपोर्ट। मूर्तिजापुर तालुका के लखपुरी में छत्रपति शिवाजी महाराज महाराजस्व अभियान के तहत आयोजित राहत शिविर में राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले की मौजूदगी में विभिन्न परियोजनाओं के तहत नागरिकों को लाभ पहुंचाया गया और कुल 1317 मामलों का निपटारा किया गया, जिसमें 7/12 सुधार, डिजिटल प्रतिलिपि और प्रमाण पत्र वितरित जैसी सेवाएं शामिल रहीं। इस दौरान कलेक्टर वर्षा मीना ने जिले में 25,000 से अधिक हितग्राहियों को लाभ पहुंचाने के बाद आगे की योजना का विस्तार कर 25,000 लोगों तक सेवाएं पहुंचाने की बात कही है। जबकि विधायक हरीश पिंपले और रणधीर सावरकर ने सरकार के राजस्व फैसलों की सराहना करते हुए प्रशासन से तेज काम करने का आग्रह किया है। शिविर में 30 विभागीय स्टॉल लगाकर एक ही स्थान पर नागरिकों को सेवाएं उपलब्ध कराई गई हैं। नवीन सरकार, या सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाची योजना आम्ही तयार केली। संपूर्ण राज्यामध्ये आज 10 तारखेला 450च्या वर शिबिर होत आहे। यानंतरचा दुसरा टप्पा 17 एप्रिलला आहे, तिसरा टप्पा 8 मेला आहे, चौथा टप्पा 15 मेला आहे। यापूर्वी मागच्या 2 महिन्यामध्ये 2 शिबिर झाले, एक 9 मार्चला झाला, एक 16 मार्चला झालेला आहे। या सर्व 6 शिबिराच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारच्या 48 योजना या समाजाच्या शेवटच्या व्यक्तीला घरपोच करून देणे हा उद्दिष्ट आहे। पांधन रस्त्यापासून तर तुकडेबंदी कायद्यापर्यंत, पट्टे वाटपापासून तर स्वामित्व वाटपापर्यंत या सर्व योजनेचं या ठिकाणी आम्ही काम करतो आहे। मला या गोष्टीचा अभिमान आहे की अकोला जिल्हाधिकारी सौ मीना, आमचे रणधीर सावरकरजी, हरीश पिंपळेजी, खैलवानजी, आमच्या सर्व अकोला जिल्ह्यातल्या आमदारांनी, पालकमंत्री आकाश फुंडकर यांच्या नेतृत्वामध्ये 25,000 लाभार्थ्यांना आम्ही आज या 3 शिबिरातनं लाभ पूर्ण केला। मागचे 2 शिबिर आणि आजचं शिबिर आणि यानंतर जे 3 शिबिर आहे, या शिबिरातनं किमान 25,000 परिवारांना, म्हणजे या 3 महिन्यामध्ये 50,000 परिवारापर्यंत त्यांच्या हक्काच्या योजना, सरकारी जागेवर असलेल्या गरीब माणसाचे पट्टे वाटप, घरं देणं, या सर्व योजना आम्ही या ठिकाणी करतो आहे। आणि मला विश्वास आहे की विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी जो संकल्पनामा, जाहीरनामा, वचननामे आम्ही जनतेला दिला होता, ज्या वचननाम्यावर अकोल्याच्या जनतेने आमच्या सर्व विधानसभा सदस्यांना निवडून दिलं, तो वचननामा पूर्ण करण्याचा हा संकल्प आहे। आज मूर्तिजापूरमध्ये आम्ही हरीश पिंपळेंच्या नेतृत्वामध्ये हा शिबिर पूर्ण केलेला आहे आणि पुढच्या काळातही देवेंद्र फडणवीसचं सरकार हे प्रचंड मजबूतीने समाजाच्या शेवटच्या व्यक्तीकरता काम करणार आहे। सर, मोजणीसाठी पहिले जास्त वेळ लागायचा, पैसाही जास्त लागायचा, काय निर्णय झालेला आहे? आता एक शेतकऱ्याची मोजणी करायची असेल तर सर्व आजूबाजूच्या शेतकऱ्याची मोजणी करून त्या सर्वांचा जो बोजा आहे एका शेतकऱ्यावर यायचा, म्हणजे एक शेताची मोजणी करायला 10,000 ते 12,000 रुपये खर्च यायचा, पण आता 200 रुपये पोटीचा केला आहे। त्यामुळं 1,000 रुपयामध्ये, 1,500 रुपयामध्ये पूर्ण मोजणी होईल। आणि आता आमच्या सरकारने निर्णय केला खाजगी भूकरमापक, मी आता जिल्हाधिकाऱ्याला सूचना दिली आहे की तातडीनं आम्ही या ठिकाणी 35,000 रुपये महिना देऊन या ठिकाणी उत्कृष्ट एज्युकेटेड चांगले भूकरमापक या ठिकाणी सिस्टममध्ये आणायचे
त्यांना प्रशिक्षण द्यायचं आणि खाजगी भूकरमापक या भूकरमापकाच्या अंडरमध्ये काम करतील, आमच्या डेप्युटी SLRच्या अंडरमध्ये काम करतील. मोजणी 15 दिवसात झाली पाहिजे. सर मोजणी 15 दिवसात झाली पाहिजे. 15 दिवसात मोजणी होऊन फेरफार आणि म्युटेशन या ठिकाणी पूर्ण झालं पाहिजे. हे राज्य आधी मोजणी, मग निरीक्षण आणि मग फेरफार 1 महिन्याच्या आतमध्ये सर्व शेतकऱ्यांचं या ठिकाणी डॉक्युमेंटेशन झालं पाहिजे. सर्व नगराच्या मोजण्या पूर्ण झाल्या पाहिजे. ज्या ठिकाणी स्वामित्व मिळालं नाही त्याला स्वामित्व दिलं पाहिजे, प्रॉपर्टी कार्ड दिलं पाहिजे आणि सर्वांचे सातबारे हे अपडेट करून दिले पाहिजे आणि मोजणी प्रक्रिया ही त्या ठिकाणी पारदर्शी केली पाहिजे. याकरता आम्ही हा निर्णय घेतला. अकोला से सी न्यूज संवाददाता धनराज सबकाल की रिपोर्ट। खबर अकोला से, जहां MIDC क्षेत्र में बीते दिन पुराने विवाद के चलते अभिषेक गवई पर चाकू से हमला कर उसकी हत्या कर दी गई। इस मामले में आरोपी जीवन सावंत और गणेश टोनी फरार होने की कोशिश में सिवनी रेलवे स्टेशन से ट्रेन पकड़ने जा रहे थे। तभी LCB प्रमुख शंकर शेरडिये की टीम गुप्त सूचना के आधार पर उन्हें पकड़ने पहुंची। पूछताछ में आरोपियों ने पुरानी रंजिश के कारण हत्या करना स्वीकार किया, जिसके बाद उन्हें आगे की कार्रवाई के लिए MIDC पुलिस के हवाले कर दिया गया है। अकोला से सी न्यूज संवाददाता धनराज सबकाल की रिपोर्ट। खबर छत्रपति संभाजी नगर से, जहां जिले के जेऊर मूसापुर में आयोजित संत सम्मेलन में अंतर्राष्ट्रीय कथाकार एवं महामंडलेश्वर मुक्तानंद गिरी बापूजी महाराज के समर्थन में संत समाज एकजुट होकर सामने आया और उन पर लगाए गए कथित आरोपों पर कड़े शब्दों में विरोध किया। इस दौरान विभिन्न क्षेत्रों से आए संत महंतों और श्रद्धालुओं ने बापूजी महाराज को अपना पूर्ण समर्थन देते हुए आरोपों को निराधार बताया, जबकि भक्तों और मरीजों ने उनकी सेवा कार्यों से लाभ मिलने की बात कही है। कार्यक्रम में कुछ गंभीर लोगों से पीड़ित मरीजों ने दरबार बंद होने से परेशानी जताते हुए जल्द शुरू करने की मांग की है। बापूजींकडे आले, पहिले तर बापूजी काही औषध वगैरे देत नव्हते आणि खरं तर बघायला गेलं तर मी मंत्र देऊनच बरी झालेली आहे आणि आता तरी बापूजी औषध देतात. आता 2026 चालू आहे, आतापर्यंत मला काही त्रास वगैरे झालेला नाही आहे आणि आता जे मी चेतन प्रभाकर जाधव, माझ्या वडिलांना 6 ब्लॉकेज होते. डॉक्टरांनी बायपास सांगितलेलं होतं. बापूजीकडे आलो, बापूजींनी औषध दिलं. आता माझ्या वडिलांना 50 ते 60% फरक पडला आहे. बापूजीचे खूप खूप आभार आणि बापूजींनी ते लवकरात लवकर चालू करावं अशी आमची इच्छा आहे. जैसे विरुद्ध जे काही कोणी काही बोललेलं असेल त्याच्यात काही तथ्य नाही हे आम्ही स्पष्टपणे सांगतोय. बापूजी आमचे देव अवतार आहे. राणा गायकवाड, राहणार पानवी, तालुका वैजापूर, जिल्हा संभाजीनगर. माझा वालचा प्रॉब्लेम होता. डॉक्टरने मला ऑपरेशन सांगितलं होतं. कधीपासून सांगतो? मी 5ला असतानापासून त्रास होता. मेडिकल वगैरे चालू होतं माझं. आता एक बी गोळी नाही. बापूजीकडे आल्यापासून मला एक बी गोळी नाही. ऑपरेशन कॅन्सल केलं बापूजीने. बापूजींना काही जास्त खर्च घेतला का कसं? नाही, बापूजी फक्त मेडिसिनचाच खर्च घेतला, बाकी कोणताही रुपया नाही घेतला माझ्या. आता तुम्हाला आराम आहे आता एकदम 4 वर्षापासून काहीच त्रास नाही मला. नमस्कार, माझं नाव शशिकला बाबासाहेब बैरव, जय गोमाता. मी माझे नातेवाईक बोलवले होते भुसावळवरून, त्यांना पण आराम पडला. संभाजीनगरवरून बोलवले, त्यांना पण आराम पडला. काय आजार होता त्यांना? त्यांना शुगर होती, एक पेशंटला कॅन्सर होता, किडनीवालीचं तर ॲम्ब्युलन्स घेऊन आले होते इथं. ते त्यावेळेस आले, त्यावेळेस झोपून आले. आता दुसऱ्या वेळेस 2 वेळेस आले तर चालत आले. आता याच्यानंतर त्यांची तब्येत चांगली आणि एक पेशंट मुंबईहून आलं, ते जर त्यांची परिस्थिती नाजूक होती तर बापूजींनी त्यांचे पैसे, ते फीचे पैसे वापस देऊन टाकले, फक्त औषधाचे पैसे घेतले होते. त्यांना पॅरालिसिस होता. आता त्यांना फरक आहे का? हा, एकदम छान फरक आहे. आता जे लोक बापूजीवर जे आरोप करताय ते ते खोटं आहे, सगळं खोटं आहे. सगळं खोटं आहे, खोटं आहे. त्याच्यामध्ये काही एक नाही तथ्य नाही नाही. नाही, ते काहीच नाही. आणि तुम्हाला माहिती, पपई खाल्ल्याने किती त्रास होतो उन्हाळ्या दिवसाचा. बरोबर. ते सगळं खोटं आहे. आणि रडलो आपण, साक्ष देईल माझ्या घरी पडेल. त्यानंतर मी खाली उतरलो, त्या मित्राला सांगितलं कुशालदासपणे, म्हणून त्यांनी सांगितलं काका तुम्हाला काही होणार नाही. मी लगेच आम्ही तिथून माझे वेळी शरदराव पवार राऊतचे मी मुंबई गाठली. शरद पवार साहेबांचं ज्याने ऑपरेटिंग केलं असे सुलतान पठाण डॉक्टर, माझगाव मुंबई, तर गेलो आणि 5.5 लाखात माझं ऑपरेशन ठरलं. अगोदर नाशिकमध्ये होतो, पण त्यांनी सांगितलं तुमची मान अशी कापावं लागेल, तुमचा चेहरा विद्रूप होईल, असं होईल. त्यांनी मी घाबरलो. डॉक्टरला आपण कमी लेखत नाही, सांगितलं कमी लेखत नाही, पण साधू मंडळी किंवा बापूजी आयुर्वेदिक हे डॉक्टरांच्या पुढचं आहे, यात काही शंका नाही. सांगतो तुम्हाला, माझ्या जिभेचा पुरावा माझ्याकडे हा घ्या, मी दाखवतो. पण तुम्हाला बाकीची रिपोर्ट पण दाखवेल. आता आम्हाला माहीत नाही एवढं तुम्ही पत्रकार देणार आहे की माझी जिभ आहे. खाली घ्या, दाखवा, शूटिंगच घ्या डायरेक्ट. आणि मी केव्हा येईल, कुठे येईल, अजून एक पुरा आहे, अजून एक पुरा जवळ घ्या. आणि माझ्या जिभेची पण आता ना टॉर्चर आहे माझ्या जिभेवर. माझी जीभ कशी आहे आता, बापूंची औषध घेतोय मी.
आणि आता मला त्रास होतोय. या नालायक लोकांनी असं केल्यामुळं संपले 15 दिवस झाले, माझे औषध संपले. मला नंबर लावायचा आहे. माझी जीबीला आगना व्हायला लागली. आता किती लोक तटवले, हात तटात त्यांना भावणार यात शंका नाही काय. आणि आम्ही चांगला तालुक्या म्हणले बापूजी आमचे कर्मपुत्र आहेत, म्हणजे कर्मभूमी त्यांची जन्मस्थान आहे. त्यांना कोणीही काही केलं तरी आम्ही अख्खा चांदवड तालुका उभा राहू, यात काही शंका नाही. कलेक्टर मंत्रालयात उपोषण करू, अगदी PI साहेब जे पोलीस आयुक्त आहेत त्यांच्यापर्यंत पण येऊ आणि हे थांबवावं. बाकीच्या पैशांचे हाल होत आहे, बापूजींनी लवकर सुरू करावं ही पण मागणी करतो. मला दृष्टी प्राप्त झालेली आहे आणि त्याच्यानंतर पहिले तर 2022ला मी बापूजींकडे आले. पहिले तर बापूजी काही औषध वगैरे देत नव्हते आणि खरं तर बघायला गेलं तर मी मंत्र देऊनच बरी झालेली आहे. आणि आता तरी बापूजी औषध देतात. आता 2026 चालू आहे. आतापर्यंत मला काही त्रास वगैरे झालेला नाही आहे आणि आता जे मी आहे आणि जे माझ्या लाईफमध्ये चालू आहे ते सगळं बापूजींच्या कृपाशीर्वादाने चालू आहे आणि ते कायम चालू राहणार. आणि कमल नाईन बजाज हॉस्पिटलमध्ये मला 5-6 लाख रुपये खर्च सांगितलं होतं आणि त्याच्यानंतर गॅरंटी पण नव्हती की तुझे डोळे म्हणजे क्लिअर होईल, असं काही गॅरंटी नव्हती. म्हणजे ऑपरेशन झाल्यावरही दिसल किंवा नाही ही गॅरंटी नव्हती. पण आता दिवसात दिसायला लागलं होतं. मला 21 दिवसामध्ये असं म्हणजे क्लिअर जवळचं दिसायला लागलं होतं. 21 दिवसानंतर आता स्पष्ट. आता काही कुठला त्रास नाही, आता कुठला त्रास वगैरे नाही. कारण असू शकतं. म्हणून सगळ्या संतांनी हाच या ठिकाणी संदेश दिला आणि आमचाही संदेश आहे की ह्या गोष्टी बदनाम करू नये. जे पेरलं तेच उगतं. आजसुद्धा अजूनही कितीही अधर्म वाढत असेल तरीसुद्धा बाभळी पेरल्यानंतर त्याला हापूस आंबा येणार नाही, काटेच येतील. केलेलं कर्मच माणसाला भोगावं लागतं. म्हणून उत्तम कर्मच केले पाहिजे, असा सनातन धर्म सांभाळायला हवा. बापूजी या ठिकाणी आम्ही काही प्रतिक्रिया घेतल्या भाविकांच्या, तर औषध नसल्यामुळे आता त्यांना त्रासातून सहन करावं लागतं आहे. कधी आपण नियमित सुरू करणार आहात, काय सांगाल? नक्कीच खूपच वाईट गोष्ट आहे ती. हा कुठला प्रचार नाही, ही कुठली ॲड नाही. आम्ही सोशल मीडियावर तसं पाहता 10 वर्षापासून आहे. बिलियनमध्ये फॉलोअर करता आले असते, सबस्क्रायबर करता आले असते, पण कधी ॲड केली नाही, कधी काही टाकलं नाही. त्यावर प्रवचनंसुद्धा आम्ही काही गोष्टी रिमूव्ह केल्या, उलट पण त्यावर मटेरियल लोड नाही केलं. आणि आमचे जेवढे तुम्ही शेकडो व्हिडिओ बघाल, कॅन्सर, इतर वेगवेगळ्या फुफ्फुस आजाराचे वेगवेगळे, किडनी, हे संपूर्ण आत्ता एवढ्या 14-15 महिन्यामधलीच व्हिडिओ दिसतील तुम्हाला. आत्ताच सुरू केलं आपण त्याच्यावर टाकण्याचं, याच्यासाठी की आपल्याला प्रसिद्धी नको, ॲड नको. परंतु माऊथ पब्लिसिटी इतकी झालेली आहे की पूर्ण महाराष्ट्रात 13,000 गावं आणि 16 राज्य, 36 जिल्हे आणि काही 5-6 देशातनं सुद्धा इथं पेशंट येऊन गेले आणि रिझल्ट तर 1 नंबर आहे देवकृपेने. त्यामुळे लोकांना खूप त्रास होतो आहे. आता औषधी संपून गेलेली आहे, त्यांचा नेक्स्ट राऊंड बाकी आहे ना आपण हे संकटमध्येच ओढवल्यामुळे आपण पेशंट बंद ठेवलेले. तर आम्हालासुद्धा ते ऐकवत नाही. काही महिला रडतात. जय श्रीराम. मी निपाड तालुक्यातून आलेलो आहे. बाबाजींचा खूप लहानपणी शिष्य आहे मी पण. इथं मी माझ्या आईला पण घेऊन आलो होतो आणि माझ्या बहिणी पण आल्या होत्या. माझ्या आईला दम्याचा खूप त्रास होता. कमीत कमी 8-10 वर्षापासून दम्याचा त्रास होता. बाबाजींचे औषधोपचार घेऊन तिला आता पूर्णपणे ठीक झालेली आहे. एकदम आता एकदम परफेक्ट इलाज भेटला आणि काहीच कोणताच साईड इफेक्ट नाही. सर्वात भारी इलाज भेटला. आता एकदम पूर्णपणे ठीक आहे. छत्रपति संभाजीनगर से सी न्यूज संवाददाता शिवाजी नवले की रिपोर्ट। फिलहाल महाराष्ट्र के इस बुलेटिन में इतना ही। देश दुनिया की बाकी और खबरों के लिए आप बने रहिए सी न्यूज भारत के साथ।